CSPचं नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे आपलं. Practical number 14. Develop ladder diagram for traffic light control. Practical significance. Traffic light is an arrangement of 3 lights used in controlling traffic on the road. By providing particular sequence of these lights, timer are used to control the length of time between signal changes. ट्रॅफिक लाईट स्टडी करताना वेगवेगळे लॉजिक यूज होऊ शकतात. म्हणजे तुम्ही कसं विचार करताय त्याच्यावर तो प्रोग्रामिंग डिपेंड असणार आहे. ठीक आहे, ते बघू आपण. मी सांगते पुढच्या याच्यात कसे वेगळे वेगळे. ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम. A four-way traffic control is shown below. ठीक आहे, 4-way ट्रॅफिक कंट्रोल आहे इथे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. Red and green LED are shown for giving signal to vehicle drivers. If red LED is glowing, then traffic of the particular road should stop. And if green LED is glowing, traffic which is held should move straight or right side. When we are making PLC in run mode, the green LEDs of west side will glow. Green LED of west side will glow, and at that time red LED of west side will be off, and on west side red LED on and green LED are off. ओके, म्हणजे वेस्ट साइडचा जेव्हा ग्रीन एलईडी ऑन असेल तेव्हा नॉर्थ, साऊथ, ईस्ट साइडचा जो रेड एलईडी असणार आहे तो ऑन असणार आहे आणि ग्रीन एलईडी ऑफ असणार आहे. ह्या तिन्ही साइडचे फक्त वेस्ट साइडचा ग्रीन एलईडी हा ऑन असणार आहे. आफ्टर सम डिले ग्रीन एलईडी ऑफ नॉर्थ साइड विल ग्लो. वेस्ट साइड झाल्यानंतर नॉर्थ साइडचा ग्रीन एलईडी हा ग्लो होईल. At the same time, red LED of north side will be off. Red off होईल आणि green on होईल. On the rest sides of LEDs are on. Red LED जे असतील ते west, south आणि east चे on होतील. ठीक आहे, and green LEDs are off. Green off राहतील. This process is continuous east side and for south side also. This will be continuous in same manner until the PLC is placed on stop mode. ठीक आहे, आता याच्यामध्ये कसं आहे 4 ways प्रोग्रामिंग दाखवलेली आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. ठीक आहे, तर जनरली 4 वेजचे जेव्हा सिग्नल असतात ते तुम्ही पाहिलेले असतील. रेड एलईडी, आता इथे जेव्हा प्रोग्रामची स्टार्टिंग दाखवली त्याच्यात रेड एलईडी पहिल्यांदा कन्सिडर केलेला आहे. रेड एलईडी जेव्हा एका साइडचा रेड एलईडी ग्लो असेल तेव्हा बाकीच्या एका साइडचा जेव्हा ग्रीन एलईडी ग्लो असेल तेव्हा बाकीच्या साइडचे रेड एलईडी ऑन असतील. ठीक आहे, असं 1 by 1 रेड एलईडी, ग्रीन एलईडी ऑन होणार आणि बाकी रेड जे आहेत ते बाकीच्या साइडचे ऑन असणार आहे. अशा पद्धतीने यात जेव्हा ग्रीन एलईडी ऑन होतो त्याच्यानंतर काही टाइम नंतर फ्यू सेकंड करता येलो एलईडी ऑन होतो, बरोबर, आणि मग त्याच्यानंतर रेड ऑन होतो. तर तो येलो लाईटचा पण सिक्वेन्स याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे. टायमर्स आर ऑपरेटेड सिक्वेन्शियली ऑन कंट्रोल टू कंट्रोल रेड, ग्रीन अँड येलो सिग्नल फॉर रिस्पेक्टिव्ह टाइम पिरियड. ठीक आहे, त्याला टाइम पिरियड पण द्यावा लागेल. तुम्ही बघितलं असेल सिग्नलवर रेड साठी आणि ग्रीन साठी जास्त टाइम असतो आणि पिंक साठी जो आहे येलो साठी जो आहे तो कमी टाइम असतो. ठीक आहे, तर तसा टाइम कन्सिडर करून प्रोग्राम डिझाईन करायचा आहे. इथे सॅम्पल लॅडर डायग्राम दिलेली आहे. ELC ला तो प्रोग्राम आपण डंप करणार आहे. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही इनपुटला पुश बटन स्विच किंवा टॉगल स्विच यूज करायचं आहे आणि आउटपुटला आपले रेड, येलो आणि ग्रीन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने
इथे फर्स्ट 3 LED कन्सिडर करून फर्स्ट 3 LED कंटिन्युअसली कन्सिडर करायचे. तर त्या पद्धतीने इथे पर्टिक्युलर एका वेसाठी एका सिग्नलसाठी 3 LED अशा पद्धतीने ते आउटपुट डिझाइन करून प्रोग्राम डिझाइन करायचा आहे 4 वेजसाठी. ठीक आहे. रिसोर्सेस रिक्वायर्ड मध्ये काय आहे, पीएलसीचं किट लागणार आहे आपल्याला आणि प्रोग्रामिंग मॉड्यूलवर जर बघितलं तर ट्रॅफिक मॉड्यूल लागणार आहे. ठीक आहे. तर हे आपण प्रोग्राम बघणार आहे.
मॅम आवाज नाही येते. माइक ऑफ आहे मॅम. ओके. त्या 3 वे सिस्टीमचा आपल्याला ट्रॅफिक सिग्नल दाखवलेला आहे. ठीक आहे. वेस्ट, ईस्ट आणि नॉर्थ. 3 वे सिस्टीमसाठी जो ट्रॅफिक सिग्नल आहे तो डिझाईन करायचा इथे. There are so many ways to write a program for traffic control. ठीक आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे काय यूज करू शकतो ते का असं का म्हटलेलं आहे तर काही जण ग्रीन लाईट यूज करून प्रोग्राम राईट करतील, काही जण रेड लाईट कन्सिडर करून प्रोग्राम राईट करतील, काहींची लॉजिक लेवल वेगळी असेल, काही 2 वेज साठी प्रोग्राम राईट करतील. फक्त 1 वे सिस्टम किंवा 2 वे जेव्हा असेल तिथेच फक्त ट्रॅफिक सिग्नल किंवा 4 वेजचा ट्रॅफिक सिग्नल हा 3 वेजचा ट्रॅफिक सिग्नल आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ट्रॅफिक लाईट कंट्रोलवर प्रोग्राम राईट करू शकता प्रत्येकाच्या लॉजिक लेवलनुसार. टायमर आर यूज टू गिव्ह द टाइम डिले फॉर आउटपुट टू टर्न ऑन अँड ऑफ. इथे आपण टायमर यूज करणार आहे ऑन आणि ऑफ साठी. त्यातही टायमर कमीत कमी यूज करण्यासाठी आपण कंपॅरेटर पण यूज करू शकतो याच्यामध्ये. रिसेट कॉइल इज यूज ॲट द एंड ऑफ द रन टू रन द प्रोग्राम कंटिन्युअसली. रिसेट कॉइल जी आहे ती एंडला यूज करणार आहे आपण याच्यामध्ये कंटिन्युअस प्रोग्राम रन करण्यासाठी. कंपॅरेटर ब्लॉक्स आर यूज टू रिड्यूस द नंबर ऑफ टायमर यूज. प्रोग्राम कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये करतोय ते बघणार आहे. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ इनपुट अँड आउटपुट्स ट्रॅफिक कंट्रोलचे. हे इनपुट्स अँड आउटपुट्स दिलेले आहेत. इनपुट आहे I0.0 स्टार्टसाठी, I0.1 स्टॉपसाठी यूज करतोय. मेमरी बिट आहे B3.0 आणि हे सगळे आहेत आउटपुट. ठीक आहे. ईस्टसाठी 3, वेस्टसाठी 3 आणि नॉर्थसाठी 3. बरोबर. रेड, येलो आणि ग्रीन ईस्टसाठी, वेस्टसाठी ग्रीन, रेड आणि येलो. त्याच्यानंतर नॉर्थसाठी पण रेड, येलो आणि ग्रीन. तर हे सगळे आउटपुट यूज करणार आहोत आपण. याच्यामध्ये स्टार्ट पॉइंट घेतलेला आहे, लॉजिक घेतलेलं आहे. स्टार्ट जेव्हा आपण रन बिट करणार, ठीक आहे, स्टार्ट करणार तेव्हा मेमरी बिट हे ऑन होणार. मेमरी बिट जेव्हा ऑन होईल बिटचे इनपुट घेतले इथे टायमरला. मेमरी बिट ऑन झाल्यानंतर टायमर आपला जो आपण प्रीसेटला टाइम दिलेला असेल सेकंदचा, इथे 20 सेकंद दिलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपण टायमर जे आहे ते टी ऑन टायमर आपण यूज करतो. ठीक आहे. आता टी ऑन आणि टी ऑफ असे 2 टायमर असतात. तर टी ऑन टायमर आपण जे यूज करतो तर त्याचं फंक्शन काय आहे की एवढ्या टाइम नंतर डन बिट हे ऑन झालं पाहिजे. हे फंक्शन आहे टी ऑन टाइमचं. त्यामुळे इथे जे डन बिट आहे त्याचा यूज करून पुढे आपण करणारे लॉजिक कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. 20 सेकंडचा प्रीसेट दिलेला आहे इथे. ठीक आहे. म्हणजे 20 सेकंडसाठी वेस्ट साईडचा ग्रीन लाईट जो आहे तो इनिशियली ऑन राहणार आहे. त्यावेळेस ईस्ट आणि नॉर्थ साईडचा रेड लाईट जो आहे तो जेव्हा वेस्ट साईडचा ग्रीन लाईट ऑन राहणार आहे तेव्हाच ईस्ट आणि नॉर्थ साईडचा रेड लाईट पण ऑन राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे आपण त्याचा सिक्वेन्स जो आहे ते एकमेकांशी टॉगलिंग ठेवलेली इथे. ठीक आहे. T40 जो आहे तो ऑन ऑफ वर मेमरी बिट आणि T40 बिट याचं ग्रेटर दॅन आणि लेस दॅन म्हणजे टाइम जेव्हा कमी असेल किंवा जास्त असेल त्यावर याचे टॉगलिंग ठेवलेली याच्यामध्ये. ठीक आहे. 3 वेज आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला 2 वेजचा पण सांगणार आहे. तो इझी जाईल समजायला. तो समजला की हा अजून लगेच समजेल तुम्हाला. ठीक आहे. याच्यानंतर जेव्हा ग्रीन लाईट आपला ईस्ट साईडचा इनिशियली जेव्हा वेस्ट साईडचा ग्रीन लाईट ऑन असेल तो ग्रीन लाईट ऑफ झाल्यानंतर येलो लाईट ऑन होणार आहे. बरोबर.
तो सिक्वेन्स आहे. ठीक आहे. वेस्ट साईडचा येलो लाईट ऑन होईल, येलो लाईट ऑन झाल्यानंतर रेड लाईट ऑन होणार आहे. तर तो सिक्वेन्स आपण इथे टी ऑन, इथे कंपॅरेटर यूज करून इथे एक प्रोग्राम लिहिलेला आहे 3 वेज साठीचा. मी तुम्हाला टायमर यूज करून इझी वे मध्ये प्रोग्राम सांगणार आहे. ठीक आहे. हा 3 वेज साठीचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये ईस्ट साइडला सिक्वेन्स कसा असणार आहे बघा. जेव्हा एक ग्रीन लाईट चालू असेल तेव्हा बाकी 2 ईस्ट आणि नॉर्थ साइडला रेड लाईट चालू असणार आहे. ठीक आहे. येल्लो लाईट चालू असेल ईस्ट साइडचा तेव्हा वेस्ट साइडचा ग्रीन तोपर्यंत ऑन झालेला असणार आहे आणि एक रेड चालू असणार आहे. हा सिक्वेन्स आहे टर्न बाय टर्न. 3 वेजचा प्रोग्राम असल्यामुळे याचा सिक्वेन्स दिलेला आहे त्यांनी. आधी मी तुम्हाला 2 वेजचा प्रोग्राम सांगते, मग 3 वेजचा एक्सप्लेन करते. याच्यामध्ये बघा, कन्सिडर करूया आपण आधी इनिशियली रेड लाईट, येलो लाईट आणि ग्रीन लाईट. ठीक आहे. आता रेड लाईट आपण ऑन करणार आहे 30 सेकंड साठी. त्याच्यानंतर येलो लाईट 5 सेकंड आणि ग्रीन लाईट 25 सेकंड. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट कंडिशन काय असणार आहे, रेड लाईट ऑन असेल 30 सेकंड साठी. ठीक आहे. रेड लाईट ऑफ झाल्यानंतर काय होईल, ग्रीन लाईट ऑन होईल. किती सेकंड साठी, 25 सेकंड साठी. ग्रीन लाईट ऑन झाल्यानंतर येलो लाईट ऑन होईल. किती सेकंड साठी, 5 सेकंड साठी. ठीक आहे. याच्यासाठी प्रोग्राम मी सिंपली सांगते तुम्हाला कसा डिझाईन होईल. फर्स्ट इनपुट घ्यायचं आहे I0.0. त्याच्यानंतर स्टार्ट आणि स्टॉप साठी घ्यायचं आहे. ठीक आहे. ही स्टार्ट पॉइंट आहे, स्टॉप पॉइंट आहे. ते मेमरी बिट कनेक्ट करणार आपण आउटपुटचं M0.0. ठीक आहे. M0.0. त्याच्यानंतर इनिशियली जर तुम्ही बिट स्टार्ट केलं, इनपुट दिलंय, त्याच्यानंतर काय होणार, मेमरी बिट ऑन झाल्यानंतर इथे आपण टी ऑन टायमर घेतोय. ठीक आहे. इथे घेणार आहे आपण टी ऑन टायमर. टी ऑन टायमर किती वेळा करता,
30 सेकंद करता. ठीक आहे. रिसेट किती वेळा करताय? 30 सेकंद करता. इथे 2 बिटचा पण विचार करतोय. अनेबल आणि डन बिट. ठीक आहे. अनेबल आणि डन बिट. आता इथे काय होणार आहे? जेव्हा तुमचं मेमरी बिट ऑन होणार आहे, त्याचं ऍज अ इनपुट इथे मिळणार आहे स्टार्ट झाल्यानंतर. मेमरी जेव्हा ऑन होईल तेव्हा इनिशियली काय असणार आहे? डन बिट हे अनेबल बिट जे आहे ते इनिशियली टायमर स्टार्ट झाल्यानंतर ऑन होईल. बरोबर. जेव्हा टायमर ऑन झालेला आहे म्हणजे तो टीटी काय आहे? 1. टायमर बिट काय आहे? 1. ठीक आहे. डन बिट काय असणार आहे? त्या कंडिशनला 0 असणार आहे. ठीक आहे. 30 सेकंद करता हा टाइम स्टार्ट झालेला आहे म्हणजेच काय? रेड जो तुमचा लाईट आहे, रेड लाईट जो आहे तो ऑन झालेला आहे. ठीक आहे. रेड लाईट जो आहे तो ऑन असणार आहे. हे आउटपुट आहे समजा आपलं Q0.0. हा रेड लाईट ऑन असणार आहे जोपर्यंत टायमर स्टार्ट आहे. बरोबर. जेव्हा टायमर बिट हे 1 असेल, ठीक आहे, म्हणजेच काय? टीटी जोपर्यंत 1 असेल तोपर्यंत रेड एलईडी जो आहे तो ऑन राहणार आहे. किती वेळा करता? 30 सेकंद करता. तेव्हा डन बिट 0 आहे, टायमर बिट अनेबल बिट ऑन आहे म्हणजे टायमर बिट ऑन असणार आहे. रेड एलईडी 30 सेकंद करता ऑन राहणार आहे. नेक्स्ट कंडिशन काय होणार? नेक्स्ट आपल्याला पुढचा जो लाईट आहे तो ऑन करायचा आहे, ग्रीन. बरोबर. टी ऑन टायमर रिसेट 25 सेकंद करता. ठीक आहे. इथे अनेबल बिट आणि डन बिट. ठीक आहे. तर याच्यामध्ये जोपर्यंत रेड लाईट ऑन आहे तोपर्यंत अनेबल बिट ऑन असणार आहे. टायमर जो आहे तो 1 आहे. ठीक आहे. 30 सेकंद पूर्ण झाल्यानंतर टायमर काय होणार आहे? 0 होणार आहे. टायमर 0 झाल्यामुळे काय? डन बिट 1 होणार आहे. हा जो डन बिट आहे हा 1 होईल. डन बिट जेव्हा 1 होईल म्हणजे डीएन जेव्हा 1 होईल, ठीक आहे, हा डन बिट जेव्हा 1 होईल इथला हा DN1 जो आहे तो आपण ऍज अ इनपुट इथे दिलेला आहे ह्या टायमरला. जेव्हा हा डन बिट 1 होईल तेव्हा हे टायमर स्टार्ट होणार. बरोबर. तेव्हा हे अनेबल होणार. हा DN2 जो आहे तो ऑफ कंडिशन मध्ये आहे. अनेबल बिट ऑन होणार म्हणजेच काय? तुमचा TT2 जो आहे तो 1 होणार. TT2 1 झाला म्हणजेच काय? इथला ग्रीन लाईट जो आहे Q0.1 ग्रीन लाईट ऑन होणार. ठीक आहे. ग्रीन लाईट ऑन राहणार किती वेळा करता? 25 सेकंद करता. 25 सेकंद करता ग्रीन लाईट ऑन राहणार. जोपर्यंत टीटी टायमर 1 असेल, अनेबल बिट ऑन असेल तोपर्यंत ग्रीन लाईट ऑन राहणार. टाइम 25 सेकंद संपले की डन बिट 1 होणार. डन बिट जे आहे तो 1 होणार म्हणजेच काय? हा जो डन बिट आहे DN2 जो आहे तो 1 होईल. ठीक आहे. हा 1 झाल्यानंतर काय होणार? नेक्स्ट जो टायमर आहे आपला टी ऑन टायमर थर्ड जो टायमर आहे तो किती वेळा करता? आपल्याला 5 सेकंद करता चालू ठेवायचं आहे. बरोबर. प्रीसेट जे आहे त्याचं 5 सेकंद करता चालू ठेवायचं. अनेबल बिट जो आहे तो किती सेकंद करता? फक्त 5 सेकंद करता चालू राहील आणि पुन्हा त्याचा डन बिट जो आहे तो 1 होणार. बरोबर. हे किती सेकंद करता? 5 सेकंद करता चालू राहणार. हा कुठला लाईट असणार आहे? हा लाईट असणार आहे येलो. बरोबर. तेव्हा TT3 ठीक आहे. TT3 ला आपल्याला येलो लाईट जो आहे Q0.2 समजा हा येलो लाईट जो आहे तो 5 सेकंद करता चालू होणार. बरोबर. त्याच्या पद्धतीने डन बिट टायमर जो आहे तो ऑन ऑफ एक कंडिशन झाल्यानंतर दुसरी कंडिशन झाल्यानंतर परत दुसरी अशा पद्धतीने ही लॅचिंग चालणार. येलो ऑफ झाल्यानंतर पुन्हा काय होणार? रेड ऑन होणार. बरोबर. येलो ऑफ झाल्यानंतर काय होणार? रेड ऑन होणार.
स्टार्ट लॉजिक जे आहे ते पुन्हा ऑन होणार आणि आपलं रेड स्टार्ट लॉजिक ऑन झाल्यामुळे पुन्हा रेड एलईडी इनिशियली परत स्टार्ट होणार आणि हे सिक्वेन्स जो आहे तो कंटिन्युअसली चालू राहणार. हे झालं सिंगल सिग्नल जो असतो तुमचा एकच सिग्नल त्याचं लॉजिक आहे सिंपल. ठीक आहे, 3 टायमर यूज केले आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल सिग्नल साठी आणि तिन्ही लाईट साठी जो टाइम दिलेला आहे त्याच्यानुसार त्याचा ऑन ऑफ पिरियड असणार. ठीक आहे, अजून एकदा मी तुम्हाला ते डायग्रामिकली दाखवते. ट्रॅफिक लाईट सिग्नल दिलेला आहे बघा इथे. याच्यामध्ये इथे बघा स्टार्ट आणि स्टॉप दाखवलंय, हे तुम्हाला इमॅजिन करण्यासाठी आहे. इथे सिग्नल दाखवले इकडच्या साईडला ग्रीन, येलो आणि रेड. इथे टॅब दाखवलेले आहेत, ते ऑन आणि ऑफ होताना दिसतील तुम्हाला इथे. जेव्हा तो टायमर पूर्ण टाइम घेईल आणि त्याच्यानंतर टाइम संपल्यानंतर पुढचा जो लाईट असेल तुमचा एलईडी जो असेल तो ग्लो होत इथे दिसेल. इनिशियली तिने पण ऑफ कंडिशन मध्ये प्रोग्राम रन केला. ही इनिशियल कंडिशन आहे. ठीक आहे, 1 बीट ज्याला ज्याला दिलंय ते ऑन आहे फक्त बस. स्टार्ट केलंय, स्टार्ट केल्यानंतर आपला टायमर स्टार्ट झालाय. ठीक आहे, अनेबल बीट ऑन आहे पहिल्या टायमरचं बघा. 15 सेकंडचा टाइम आहे पहिल्या टायमरला. त्याचा टाइम जे आहे स्टार्ट झालेला आहे. ग्रीन एलईडी ऑन आहे, ग्रीन लाईट ऑन झालेला आहे बरोबर. रिसेट दिलाय बघा 15 सेकंड साठी. ग्रीन एलईडी ऑन झालेला आहे 15 साठी. लॅचिंग बघा, ग्रीन एलईडी जो आहे तो इथे बघा ऑन झालेला आहे. जोपर्यंत अनेबल बीट ऑन आहे तोपर्यंत इथे हे बघा अनेबल बीट जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंत सिग्नल इथून पास होणार आणि ग्रीन एलईडी ऑन आहे बरोबर. आता ऑफ होईल बघा. 12, 13, 14, 15. ठीक आहे, हे बघा 15 झाल्यानंतर नेक्स्ट याचा डन बीट ऑन झाला बरोबर. फर्स्ट टायमरचा डन बीट ऑन झालाय. तो डन बीट जो आहे तो ऍज अ इनपुट आपण इथे घेणार आहे. टी ऑन टायमरचा डन बीट हे बघा या टायमरला. आणि येलो एलईडी जो तुमचा सॉरी रेड जो एलईडी आहे तो ग्लो झालेला आहे. ग्रीन नंतर रेड एलईडी जो आहे तो तुमचा ग्लो झालेला आहे. त्याला टायमर दिलेला आहे 5 सेकंड साठीचा. तो ऑन आहे आता. ठीक आहे, रेड एलईडी बघा इथे 20 टाइम दिलेला आहे. सॉरी 5 नाहीये त्याला, 5 सेकंड नाही 20 सेकंड टाइम आहे इथे बघा. रेड एलईडी तोपर्यंत ऑन राहील पूर्ण टायमर जोपर्यंत डन बीट 1 होत नाही तोपर्यंत. ठीक आहे, इथे इनिशियली डन बीट दोन्ही पण 1 आहेत. हा जोपर्यंत 1 होत नाही तोपर्यंत रेड एलईडी ऑन राहणार आहे. हे बघा रेड एलईडी जो आहे तो
ऑफ झाला आणि ग्रीन एलईडी ऑन झाला. येलो एलईडी फक्त 5 सेकंद करता ऑन होता, लगेच तो ऑफ झाला आणि लगेच रेड ऑन झाला होता आणि लगेच ग्रीन ऑन झालेला आहे. तो सिक्वेन्स जो आहे तो रिपीटेडली लगेच कंटिन्युअस पुढचा सिक्वेन्स घेतला. टर्न ऑन टाइम परत टर्न ऑनला गेला. टी ऑन जो 3 आहे तो ऑन करणारे इनपुटला परत. ठीक आहे, म्हणून परत पहिलं बीट जे आहे ग्रीनला एलईडी पहिलं लगेच अनेबल झालेलं आहे. अशा पद्धतीने प्रोग्राम हा कंटिन्युअसली तुमचा ट्रॅफिक सिग्नलचा चालू राहणार आहे. जनरली टी ऑफ टायमर यूज करायला पाहिजे, कारण आपण लाईट ऑफ करतो बरोबर, पण प्रोग्रामिंग मध्ये टी ऑन टायमरच आपण टी ऑफ टायमर म्हणून यूज करतो. त्याला टाइम पिरियड देऊन आपण टी ऑन टायमरचं डन बीट यूज करून पुढचा टायमर हा ऑन करतो इथे. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रीसेट, अनेबल आणि डन बीट हे तिन्ही पण बीट्स जे आहेत यूज करून पुढचा टायमर जो आहे तो ऑन आणि ऑफ करायचा आहे. ठीक आहे, हा सिक्वेन्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रोग्राम, ज्याचं लॉजिक प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल लॉजिक वेगवेगळं चालू शकतं, प्रत्येकाच्या लॉजिक नुसार तो प्रोग्राम तुम्ही डिझाईन करू शकता.